कोकणातील ही नगरी जिथे इतिहासाच्या पाऊलखुणा आणि भक्तीचा ओलावा आजही जाणवतो। महाशिवरात्रीच्या निमित्ताने रामेश्वरच्या जत्रेत आज अलोट गर्दी उसळली आहे। आजोबा बघा ना, दशावताराच्या नाटकात आता साक्षात कामदेव आणि महादेव समोरासमोर येणार आहेत। पण आजोबा, काल तुम्ही म्हणाला की महादेवांना जाग करणं खूप धोकादायक होतं। मग नेमकं असं काय घडलं आणि त्या शांत योग्याला जाग करण्यासाठी देवाने कोणाची मदत घेतली? बाळा, महादेव ध्यानात होते आणि सृष्टीवर तारकासुराचं संकट होतं। महादेवांना जाग केल्याशिवाय त्यांचा पुत्र जन्माला येणार नव्हता आणि तारकासुराचा वध होणार नव्हता। म्हणून इंद्रदेवाने कामदेव याला महादेवांचं लक्ष पार्वतीकडे वळवण्यासाठी पाठवलं। पण कामदेवालाही ठाऊक नव्हतं की तो साक्षात प्रलयाच्या अग्नीशी खेळत आहे। बाळा, कामदेव कैलासावर पोहोचला। त्याने महादेवांच्या हृदयावर आपल्या पुष्पबाणाने प्रहार केला। महादेवांची समाधी भंग पावली आणि त्यांनी रागाने आपला तिसरा डोळा उघडला। सगळीकडे खळबळ उडाली। पार्वती तिथेच होती। तिने हे सगळं पाहिलं। जगाला वाटलं आता महादेव पुन्हा कधीच कोणावर प्रेम करणार नाही। पण पार्वती घाबरली नाही। तिने ठरवलं की जर महादेवांना मिळवायचं असेल तर ते केवळ सौंदर्याने शक्य नाही, तर त्यासाठी तपश्चर्या हवी। तिने राजवाडा सोडला, अंगावरची वस्त्र त्यागली आणि ती महादेवांच्या नावाचा जप करत जंगलात बसली। बर्फ असो वा पाऊस, तिचं लक्ष महादेवांच्या चरणांवरून ढळलं नाही। बाप रे, म्हणजे महादेवांनी रागात कामदेवाला जाळून टाकलं? हे तर खूपच कठीण प्रेम आहे। मग महादेव त्या तपस्विनी पार्वतीला भेटायला आले नाहीत का? आले ना बाळा, पण महादेव इतक्या सहज कसे भेटतील? त्यांनी पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी एका वृद्ध ब्रह्मचारी माणसाचं रूप घेतलं। उद्या आपण पाहणार आहोत की महादेवांनी पार्वतीला कसं कोड्यात टाकलं आणि तिची भक्ती कशी जिंकली। उद्या आपण जाऊया आचऱ्याच्या देव रामेश्वर जत्रेत। कामदेव भस्म झाला होता, पण पार्वतीच्या मनातील प्रेमाचा अग्नी मात्र अधिकच पेटला होता। काय महादेवांची ही कडक परीक्षा पार्वती पार पाडेल? उद्या भेटूया आचऱ्याच्या रामेश्वर जत्रेत। आजोबांच्या गोष्टी सीझन 12 मध्ये। ओम नमः शिवाय। हर हर महादेव।